सांगली मिरज कुपवाड मनपाचा 1065 कोटींचा नीलहरित अर्थसंकल्प सादर. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा सन 2026 ते 27 या वर्षासाठी 1065.24 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सत्यम गांधी यांनी स्थायी समितीत सादर केला. शाश्वत विकास हा केंद्रबिंदू ठेवत यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच नील अर्थव्यवस्था आणि हरित अर्थव्यवस्था या संकल्पनांचा समावेश करण्यात आला आहे. महसुली उत्पन्न 433.57 कोटी अपेक्षित असून त्यात जीएसटी अनुदान 274.50 कोटी व मालमत्ता कर 93.74 कोटी मुख्य स्रोत आहेत. कर्मचारी वेतन व नागरी सेवांसाठी 232.32 कोटींची तरतूद आहे. पर्यावरणपूरक विकासासाठी नील अर्थव्यवस्था अंतर्गत 33.64 कोटींची तरतूद करून कृष्णा नदी प्रदूषणमुक्ती, जलस्रोत संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. तर हरित अर्थव्यवस्थासाठी 57.60 कोटींचा निधी देऊन एलईडी पथदिवे, ई-बस सेवा व सौर ऊर्जा प्रकल्प राबवले जाणार आहेत. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्ती यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय पेट्रोल सीएनजी पंप सुरू करणे, हनुमाननगर येथे 30 कोटींचे नाट्यगृह, ई-ऑफिस प्रणाली आणि मालमत्ता मुद्रीकरण यांसारखे प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. दरम्यान हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र बळकटीकरण, मिरज सौंदर्यीकरण आणि वखारभाग ड्रेनेज प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.